तर नमस्कार मित्रांनो, कशात सगळे आणि मजेत ना. आणि आपला नेहमीचा प्रश्न काय, हसताय ना? हसायलाच पाहिजे मित्रांनो. आपला चॅनल कायपण.com या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले का? नसेल केलं तर लगेच जावा आणि सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, एक खूप आनंदाची आणि एक उत्साही असा व्हिडिओ घेऊन येतो आहे. ज्या व्हिडिओमध्ये सगळे नामांकित म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा भारतात फेमस अशी बैलं आपल्या कल्याण डोंबिवलीमधील देसाई गाव इथे जो अड्डा आहे, 26 जानेवारीचा अड्डा आहे तिथे आलेले आहेत. आणि इथे मथुर असेल, बकासूर आहे, मुंबईचा कोहिनूर हरण्या असे नामचीन बैलं या मैदानात पळणार आहेत. आणि हा सगळा ज्या शर्यती आहेत त्या तुम्हाला मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो आहे. आणि हे सगळे व्हिडिओ मी बनवून आपल्या चॅनलवरती मी पोस्ट करणार आहे, ते नक्की बघा. मथुरची शर्यत बघा, बकासूरची बघा, आणि खास म्हणजे आपला सोनारपाड्याचा जयेशदादा, त्यांचा मोठा सोन्या हा सुद्धा पळणार आहे. आणि ह्या सर्व शर्यती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण पटकनच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला तर बघूया ही अटीतटीची लढत. धन्यवाद. तर मित्रांनो, हा आहे राहुलदादा पाटील यांचं काळीच मथुर तुम्ही बघताय. आणि तो शर्यत जिंकून आलेला आहे. आणि शर्यत जिंकून आलीच्या आधीची शर्यत जी आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल. तर प्रसन्न प्रणव राजेश ही मथुर शर्यत आहे. प्रसन्न कुमारी रिया जयशेठ पाटील सोनारपाडा व साहिल विजय पाटील तुम्ही बघताय चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे कायपण.com. साजप्रभ पटेल नवी मुंबई. आणि गाड्या सुटल्या. सर्जा पाळणारे बघा, गाडी सुटली बघा. बिंजोरचे प्रेक्षक गाडी सुटली आपल्याला पाहायला मिळते. दोन गाड्यामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. मथुर सोबत छोटा भारत पळतोय. भारत सोबत आपल्याला सुंदर पाहायला मिळतोय. मथुर एक छोटा लक्ष आहे. दोन गाड्यामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. अटी-तटीची लढत आहे. अटी-तटीची लढत पाहायला मिळते. आपल्याला बिंजोरची प्रेक्षक गाडी पाहायला मिळते. लक्ष लागलाय, लक्ष लागलाय, लक्ष लागलाय, लक्ष लागलाय. लढत झाली. आणि आता या शर्यतीमध्ये उजवी साईड विजय कुमार रणवीर, रालबा पाटे, आडवली कल्याण हे बिंजोरचे मानकरी. तर बघा, खूप बिंगल होतात. तुळजाभवानी प्रसन्न, देवा साक्षात सोळंके लेणे तुळजाभवानी प्रसन्न, देवा साक्षात सोळंके लेणे. दोन बाजा 21,000 पोहोचे. त्यांना या ठिकाणी जोर झाल्याचे हनुमान प्रसन्न 9व्या भूषण पाटील उसरकर. विकी बोईर, आपला प्रॉब्लेम काय विकी बोईर? अहो जरा नाही तर उतरा ना खाली. एवढ्या जणांचं काय काम आहे? तू जा, नाही तर जाता उतर जा खाली जा. प्रसन्न आणि संतोष दादा तोरकर वितावा ठाणे बिंजोरच्या मानकऱ्यांच्याकडनं दोन्ही कॉमेंटवर 500 धन्यवाद. आणि आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. संतोष दादा तोडकर विटावे मुंबई यांच्यावर दोन्ही कॉमेंटरी 500 रुपये दिले. आणि एक मिनिट दादा, हाय गावदेवी प्रसन्न कैलास वर्षी शिवराम भट टकले कौसा यांना जोड झालेली आहे. जे खंडेश्वर प्रसन्न लिवाच्या विकास भुईर गोरपे लगा पण लगेच जिंकली आहे मथुरने. हा मथुर बिंजोरचा बादशाह, संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल मथुर. कुमार रणवीर, राहुलभाई पाटील यांचा हा मथुर तुम्ही जो बघताय तो. तर मित्रांनो, तुम्ही हे जे बघताय आता, हे जे पब्लिक जमाना, इथं कोणी मोठा सेलिब्रिटी वगैरे कोणी नाही. तर आपल्या मुंबईचा कोहिनूर हरण्या आणि महबूब या मैदानात आलेल्या आहेत. आणि यांना पाहण्याची ही जी काही गर्दी, प्रेक्षकांची गर्दी आहे ही तुम्ही बघताय. खूप नामांकित असा हरण्या बैल आणि महबूब आहेत. आणि ह्यांची शर्यत जी आहे ती होणार आहे आपला रुस्तमे हिंद केसरी बकासूर यांच्याबरोबर. तर ही शर्यत बघायला नक्की बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि ही शर्यत अटीतटीची होणार आहे. खूप संबंध महाराष्ट्राचं लक्ष या शर्यतीवरती राहिलेलं आहे. आणि ही शर्यत तुम्हाला आता माझ्या या व्हिडिओमध्ये नक्की पुढे पाहायला मिळेल. नक्की बघा.
तुम्ही जे पाहताय ते इथे गाडी पळवायची आहे, तेव्हा गाडीला हे महबूब आणि हरण्या बांधणार आहेत. त्यांची तयारी झाली. थोडासा बैलाला गरम करत आहेत, जेणेकरून तो अजून रागामध्ये जोशामध्ये पळावा, ह्यासाठी ही सगळी तयारी चालली आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती अशी अलोट गर्दी इथे पाहायला मिळते. हे जे देसाई गावामधील हे जे मैदान आहे, सावळी अड्डा, खरंच खूप नामांकित असा हा अड्डा आहे, खूप प्रसिद्ध आहे. आणि इथे 26 जानेवारी दिवशी हा इथे बैलगाडी शर्यतांचा सामने इथे ठेवलेले असतात. तुम्ही बघताय की हरण्या आणि महबूब यांची गाडी आता जुंपली जाते आणि इथून बैल सोडतात तिथे ते घेऊन जाणार आहेत. तर सुंदर असा आयोजन, सुंदर असं नियोजन बैलगाडी मालकांचं, बैलगाडी स्पर्धा जे आयोजक आहेत त्यांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन की तुम्ही हे सगळं डोळ्याची पारणं फेडणाऱ्या शर्यती ह्या इथे तुम्ही आयोजित केल्यात, त्याबद्दल तुमचं खरंच मनपूर्वक आभार. महबूब आणि हरण्या, एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती. हा तुम्ही लाईव्ह बघत असाल तरीसुद्धा लाईव्ह झाल्यानंतर तुम्हाला ते परत बघायचे असतील तर ह्या नक्की आपल्या चॅनलला सर्च करा, ज्याचं नाव आहे कायपण.com. आणि या चॅनलला सर्च करून ही ज्या स्पर्धा झालेल्या आहेत, ह्या मी ज्या व्हिडिओ जे करतो आहे ते ज्या प्रेक्षणीय आहेत, जे संपूर्ण महाराष्ट्रातील, संपूर्ण भारतामध्ये गाजलेली ही जी नामांकित बैलं आहेत, मग रुस्तमे हिंद केसरी बकासूर आहे, मुंबईचा कोहिनूर हरण्या आहे, महबूब आहे, त्यानंतर बिंजोडचा बादशाह असा मथुर आहे, त्यानंतर सोनारपाड्याचा जयदादांचा मोठा सोन्या आहे, तो चतुर्थ हिंद केसरी म्हणून संबोधला जातो. अशी ही नामांकित बैलं इथे आलेली आहेत. आणि आता महबूब आणि हरण्या चालल्या शर्यतीला. बघताय प्रचंड असा प्रेक्षक वर्ग बैलगाडी चाहत्यांचा. आणि हे जे प्रेम आहे ना मित्रांनो, हे प्रेम कुठल्या बैलगाडी मालकावर नाही, तर तो जो बैल आहे त्यांच्यावरती आहे. आला राजा आला, बकासूर आला. मित्रांनो बघताय, बकासूरची एक झलक पाहण्यासाठी लोक नुसती तडफडत आहेत. आणि तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओमध्ये बघताय की बकासूराचं या अड्ड्यावरती आगमन झालेलं आहे. बकासूर एकदम असा तुम्ही बघाल तर एकदम शांत, सप्त हिंद केसरी, रुस्तमे हिंद केसरी, ज्याने प्रथम थार जिंकली असा मोहित शेठचा बकासूर. कसं आहे भिताड? मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. या आपल्या व्हिडिओमध्ये खूप तुम्हाला असं काही नवीन असं बघायला मिळणार आहे की खूप छान आहे, खूप छान. बकासूर चालला शर्यतीला. महबूब आणि हरण्या आणि बकासूर आणि बच्चा यात लढत होणार आहे मित्रांनो. पाहायला विसरू नका. आणि खुश खबर नुकताच भाऊसाहेब इंगळला होता. जे गावठी प्रसन्न 22 एकर कोला ग्रुप चिंपळा फक्त बोलून सोडून 4 बादल्या अर्धा गोंडा होता, त्यांना हेड करून सोडले. खंडोबाला प्रसन्न प्रणव सुनील शेठ भगत बदलापूर. अरे हो ना, त्याची डावी आहे ना, बघ ना तू आधी वाचतो दे मला. आणि गाड्या सुटल्या बघा, सुंदर गाड्यामध्ये आपल्याला सुंदर लढत पाहायला मिळते. चतुर्थ हिंद केसरी मोठा सोडा पाहतोय आणि समोर गजाभाई पाहतोय. सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे. ड्रायव्हर मध्ये काय लढत पाहायला मिळते. लढत झाली आणि आता आलेला शेट्टीने उजवी साईड विजय. धन्यवाद. चतुर्थ हिंद केसरी सोडाबाईल विजय.
चतुर्थ हिंद केसरी सोनाळे डोळ्याची पार फिनल शोधपाला मिळाली. गजाभयानी चतुर्थ हिंद केसरी सोन्या या बाजूला घ्या. चला भाऊ आपण आणि पाहू अहो नका ना मधून येऊ. सहकार्य करा. शेवटचे स्वर्गीय मनोहरशेठ बाळासाहेब खानावकर कळंबोली पुण्याला वेलशी कुमार वेलशी विशालशेठ खानावकर नावडे फक्त बैगुरी सरजू 2 बादला गोंड्याकडे जिंकले. त्यांचं मना मला ह्याच मैदानात ह्याच ठिकाणी आजच जोर पाहिजे. विपुल केने चिंपळा शेजारी आपल्याला आपली मासे शोधत. विपुल केने चिंपळा आपल्याला आपली मासे. मित्रांनो, आत्ता जी तुम्ही लढत पाहिली ती लढत होती आपला जयेश दादा पाटील यांचा मोठा सोन्या, चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या याची लढत. आणि ही शर्यत आपल्या मोठ्या सोन्याने जिंकलेली आहे. 50 नंबरवाला सोनारपाड्याचा जयेश दादा, त्यांचा हा लाडाचा आणि त्यांचं काळीच त्यांचं हृदय असा सोन्या, मोठा सोन्या ह्याने ही शर्यत जिंकलेली. आणि मित्रांनो, तुम्ही बघताय की किती मोठ्या जल्लोषात इथे हा विजय साजरा करण्यात येत आहे. की एका मुख्या प्राण्यावर किती प्रेम आहे आपल्या ह्या सोन्यावरती, किती लोक प्रेम करतात ते तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल. नक्कीच की डोळ्याचं पारणं फेडणारी शर्यत होती आणि शर्यत जिंकली आहे. जयेश दादा जल्लोष करतोय. जयेश दादाला उचलून खांद्यावर घेऊन पब्लिक आनंद साजरा करतात. मित्रांनो, अशा ह्या लढती होत असतात. ह्या लढतीवरती घाटावरती जाऊन बघण्यात आणि आपल्या इकडे मुंबईमध्ये येऊन बघण्यात जी काय मजा आहे, वा वा. खरंच ही शर्यत जिंकलेला आहे सोन्या, त्याबद्दल जयेशदादाचं आणि त्यांच्या सर्व चाहत्यांचं, प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक अभिनंदन मी करतो. मित्रांनो, आत्ता पुढील येणारी लढत जी आहे ती आहे महबूब आणि हरण्या वर्सेस बकासूर आणि बच्चा. सोडा ताताई महत्वपूर्ण गाडी सोडून द्या. जरा सहकार्य करा. लवकर गाडी सोडा गाड्या. तात्या गाड्या सोडा. सुंदर गाड्यामध्ये आपल्याला सुंदर लढत पाहायला मिळेल. रुस्तम हिंद केसरी प्रथम थार जिंकली बकासूरना. त्याच्यानंतर मुंबईचा कोहिनूर, ज्यानं अखंड मुंबईचं स्वप्न पूर्ण केला, तो हारण्या पळणार आहे. तुला रांगण बनवले पावती घेऊन आपली कॅल्क्युलेशनची गरज नाहीये. बैलगाडा मालकांचं कॅल्क्युलेशन आधीच असतं. रवी दादा मात्र तिकडे बघा. गाड्या सुटल्या. सुंदर गाड्यामध्ये आपल्याला सुंदर लढत पाहायला मिळते. पडाल पडतोय रुस्तम हिंद केसरी बकासूर आणि बकासूर सोबत पडतोय आपल्या मुंबईचा कोहिनूर. हरण्याची गाडी आहे. हरण्या की बकासूर की हरण्या. लढत झाले. अरे हात शर्तीमध्ये उजवी साईड विजय. धन्यवाद. मुंबईचा कोहिनूर हरण्या. अभिनंदन. अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं त्या गाडीकडे. मी मगाशी सांगितलं दोन्ही बैल नामवंत. समोर बकासूर आणि त्याच्या अपोजिटला पडणारे मुंबईचा कोहिनूर हरण्या. फाटी खाली करा. फाटी खाली करायची. चला पुढे. चला लवकर.
मागून गाड्या येतात, मागून गाड्या येतात. चला पुढे लवकर चला, जाऊ द्या पुढे. महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं या गाडीकडे जेव्हापासून गाडी जमली होती. सुंदर गाडी पाहायला मिळाली. चला पुढे चला, लवकर फाटी खाली करायची. दौरलेवाले पूर्ण मुंबई इकडे आलेली आहे. बकासूर आणि हरण्याची गाडी सुटते आणि ती पाहण्यासाठी पब्लिक बघा कशा प्रकारे बघा उंच उड्या मारून मारून बघण्याचा प्रयत्न करतात. आणि ही गाडी आलेली आहे, येते थोड्याच वेळात येईलच बघा. आणि प्रेक्षणीय अशी ही लढत झाली, हरण्या आणि महबूब बच्चा आणि बकासूर. तर ही लढत जिंकली आहे हरण्या आणि महबूबने. हा आपला बकासूर. आपण प्रेम करतो हे ह्या बैलांवरती. बकासूर असेल, मथुर असेल, मोठा सोन्या आहे, हरण्या महबूब आहे, लक्ष आहे, मोठा लक्ष, अशी खूप बैल आहेत. आपण व्यक्ती न पाहता आपण त्या जो मुखा प्राणी आहे, जो नंदी आहे, महादेवाचा नंदी आपण ज्याला म्हणतो, असा आहे हा बकासूर, मथुर, महबूब, हरण्या हे आहेत. आणि ही शर्यत अशा प्रकारे लढत झाली. मित्रांनो तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या जल्लोषात हरण्याचा आणि महबूबचा विजयी जल्लोष चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ मी करत असतो. हा एक माझा छोटासा प्रयत्न होता. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. असंच प्रेम राहू द्या, माझ्यावरही राहू द्या. आपल्या जे महाराष्ट्रातील संबंध, महाराष्ट्रातील जेवढे बैल आहेत त्यांच्यावरही प्रेम करा. आणि असे शर्यती होणं खूप गरजेचे आहेत. आणि मित्रांनो जाता जाता एकच सांगेन, जिंकला तरी इतिहास घडतोय आणि हरला तरी इतिहास घडतो, अशी ही नामांकित बैल. तर खरंच मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो.